नमस्कार. आज निमित्त आहे ते जमलेले आहोत सगळेजण आवळी भोजन या कार्यक्रमासाठी. तर कार्तिक मास हा अत्यंत पवित्र मास असं आपण म्हणतो. या अनुषंगाने आपल्या परंपरा, आपले सण, आपले उत्सव ह्या सगळ्याच्या अनुषंगाने आपण ह्या परंपरा, रीतिरिवाज पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा हा आमचा घंटाळी मंदिराचा छोटासा प्रयत्न. यावर्षीचं आमचं हे पहिलेच वर्ष आहे. घंटाळी मंदिर संस्थानच्या वतीनं दरवर्षी आपण असा उपक्रम करणार आहोत. त्या उपक्रमाला याही वर्षी 100पेक्षा जास्त लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा अनुभव घ्यावा हा त्यामागचा हेतू आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आवळी भोजनासाठी आणि आवळी पूजनासाठी आलेल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आवळ्याचं पान, आवळ्याचा प्रत्यक्ष आवळा ह्याचा आस्वाद आपण घेऊया आणि आपल्याबरोबर इतरांचंही आयुरारोग्य सुदृढ करूया. कार्तिक मासामध्ये आवळ्याच्या सावलीमध्ये बसून भोजन करावं अशी एक आपली सांस्कृतिक परंपरा आहे. आपण 100 एकर जिथे आवळीचं जंगल केलेलं आहे अशी रहेजाजींची या कोलाडजवळ अमृतधारा गोशाळाही आहे आणि 100 एकर आवळ्याची. आता तुम्ही आसपास जर बघाल तर सगळी आवळ्याचीच झाडं आहेत. इथे मांडवी घालायची गरज नाही, इतकी दाट सावली आवळीची इथे पडलेली आहे. नमो स्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्ष शिरोर्वाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारणे नमः. ही सगळी जी पूजा आहे त्या धात्री असं त्याचं नाव आहे. या वृक्षाचं म्हणजे संस्कृत नाव धात्री, आपण मराठी नाव आवळा. त्याच्या मुळात दामोदर देवतेचं स्थान आहे. म्हणजे अनेक देवतांची स्थानं असतात, हे आहेत वेगवेगळ्या वृक्षाखाली. त्याच्यात दामोदर या देवता म्हणजे विष्णूचं नाव. पाद्यंग्रहण देवेश सर्वक्षेम समर्पितं भक्त्या समर्पितं देव लोकनाथ नमोस्तुते. हातामध्ये हे एक पळी पाणी घ्यायचं, उजव्या हातात घ्यायचं, डायरेक्ट पळीभर पाणी तिथे व्हायचं. श्री दामोदराय नमः पाद्यम समर्पयामि. पळीत पाणी भरून घ्यायचं. नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यन्न प्रतिगृहीताम. श्री दामोदराय नमः अर्घ्यम समर्पयामि. परत एकदा पाणी व्हायचं. कर्पूरवासितंतोयं मंदाकिन्या समारतम आचम्यता मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिगृहीताम. श्री दामोदराय नमः आचमनीयं समर्पयामि. गंगा सरस्वतीरेवा पयोष्णी नर्मदा जलैः स्नापितो समया देव तथा शान्तिं कुरुष्व मे. अथ ध्यानं शान्ताकारं भुजगशयनं परमनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः सर्वस्वस्थाणुर्भूतादिर्निद्रव्ययः संभवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभो शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः. दामोदरनिवासायै धात्रे देव्ये नमोस्तुते. सूत्रेणानेन बध्नामि सर्वदेवानिवासिना. धात्र्यै नमः प्रदक्षिणान् समर्पयामि. म्हणायचं धात्री देवी नमस्तुभ्यं सर्व पाप क्षयंकरी पुत्रान् देहि महाप्राज्ञे यशो देहिं बलं च मे प्रज्ञां मेधांच सौभाग्यं विष्णुभक्तिं च शाश्वतीं निरोगं कुरु मां नित्यं निष्पापं कुरु सर्वदा. मी विनंती करतो डॉक्टरांना की त्यांनी प्रकाशन करावं. शुभ असते आयुर्वेदाचार्य त्यांच्या हस्ते प्रकाशन होतं आहे आवळी महात्म्याचं. देवस्थळी गुरुजींनी अत्यंत उत्तम प्रकारे पूजा केली. मी जवळून साक्षीदार आहे. विशेष आहे. आणि आवळी वृक्षाची पूजा नुसती बघितली तरी 1 दिवसाने आपलं आयुष्य वाढतं असं काही समंजस लोक सांगतात. कोणत्याही ग्रंथात लिहिलेलं नाही, पण पूजन बघितल्यानंतर 1 दिवस तर नक्कीच आयुष्य वाढतं
आणि आनंदात जातं, केवळ वाढतंच नाही आनंदात जातं. मुद्दाम मला सांगायचं आहे, हे सण कशासाठी आहेत तर माणसाच्या आरोग्यासाठी. आरोग्य कसलं? शरीराचं आणि मनाचं. केवळ शरीराचं नव्हे, मनाचं. आता आपल्याला माहिती आहे शरीराचं आरोग्य कशावर अवलंबून असतं तर आहारावरती अवलंबून असतं. आहार चुकीचा केला की आरोग्य बिघडतं, हे आपण अनुभवतो. आहार कसा केला की आरोग्य चांगलं राहतं? ऋतूप्रमाणे आहार घेतला की आरोग्य चांगलं राहतं. वराह पुराणात म्हटलेले, वराह पुराणात, हे मी साक्षी पुराण हजारो वर्षापूर्वी लिहिलेल्या गोष्टी. यावत भूमंडलात थत्ते सशैल वनकाननम तावत तिष्ठन्ति मेदिन्याम संतती पुत्रपौत्रिकी. वराह पुराणात किती वर्षापूर्वी सांगितलंय ऋषीमुनींनी, मला सांगा ना काय सांगितलंय? मराठीत सांगतो. जोपर्यंत या भूतलावर पर्वत आहेत, वने आहेत आणि सरोवरे आहेत, तोपर्यंत तुम्ही आणि तुमची मुलं आणि भावी पिढ्या सुखानं राहतील. हा वृक्ष ओळखायचा असेल तर त्याचं खोड बघा. ज्याचं खोड साली निघालेले आहेत ना, ते आवळी वृक्ष. त्याला धात्री, या वृक्षाला धात्री म्हटलेलं. आताच गुरुजींनी सांगितलं. धात्री म्हणजे काय तर पृथ्वीसारखं गोल आवळ्याचं फळ असतं म्हणून. आणि धारण करणारं म्हणजे आई जशी मुलाचा सांभाळ करते तसं हे झाड आपले सांभाळ करतं. याला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुझी मी आरती. शुद्ध गंगा स्नान भावे घालीन तुला, शुद्ध गंगा स्नान भावे घालीन तुला. तुला गंधन केशरी लावीन, तुला गंध मी केशरी लावीन. अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुझी मी आरती. कुंडलाची प्रभा मुकुटाची शोभा, कुंडलाची प्रभा मुकुटाची शोभा. तुला माळी तुळशी मंजिरी वाहिनवरती, तुळशी मंजिर वाहिनवरती. अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुझी मी आरती. अरे माझ्या गोपाल कृष्णा करीन तुझी मी आरती.